सर्व भावी शिक्षकांचे आणि कार्यरत असलेल्या शिक्षकांचे आपल्या या PS करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून TET वरील गणित विषयावर आधारित अत्यंत सोप्या पद्धतीने प्रत्येक उदाहरण समजून घेत आहोत आणि जर आपण हे व्हिडिओ बघितले तर आपल्याला निश्चितच या व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि गणितामध्ये 30 पैकी कमीत कमी 25च्या वर गुण आपल्याला मिळणार आहे. आपण आतापर्यंत 3 ते 4 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि या प्रत्येक व्हिडिओला आपला जो प्रतिसाद मिळत आहे तो खरंच खूप अत्यंत चांगला आहे आणि त्यामुळेच आपण आज सुद्धा TET वर आधारित गणित विषयातील 30 प्रश्न घेऊन आलेलो आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचायला विसरू नका. चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आपण TET साठी खास करून एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये पेपर 1 व पेपर 2 दोन्हीचा समावेश आहे. आपल्याला जर ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरती आपलं ॲप आहे, ॲपचं नाव आहे PS करिअर पॉईंट. ॲप ओपन करून आपण ही टेस्ट सिरीज नक्की खरेदी करू शकता. ठीक आहे, लगेच वेळ न वाया घालवता आपण आपल्या प्रश्नांची सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय, एकूण रकमेपैकी P कडे, हे बघा P कडे किती रक्कम आहे 0.7 आणि Q कडे किती रक्कम आहे तर 3/10 रक्कम आहे. जर P कडे Q पेक्षा बघा Q पेक्षा 960 रुपये शिल्लक असेल किंवा जास्त असेल तर P कडील रक्कम किती. प्रश्न काय आहे तर P कडील रक्कम किती. मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला, बघा आपल्याला त्यांनी काय सांगितले, P कडे एवढी रक्कम आहे आणि Q कडे एवढी. ठीक आहे, आता हे जर छेदात 10 असेल तर आपण यालाच असं लिहू शकतो. बघा म्हणजेच काय, जर 1 रुपया असेल आपण 10 रुपये घेऊ तर 10 रुपयातले P कडे 7 रुपये आणि Q कडे 3 रुपये अशी त्याची फोड आहे. बरोबर. आता बघा त्यांनी काय सांगितले तर P कडे काय सांगितलेले बघा, P कडे रक्कम जास्त आहे. काय रक्कम जास्त आहे, किती जास्त आहे सांगितलेली आहे तर 960 रुपये. बरोबर. आता जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर 0.7 वजा 0.3 आपण जर का केलं म्हणजे P कडील रक्कम आणि Q कडील रक्कम यामध्ये काय आहे, जास्तीची रक्कम आहे. काय आहे, जास्तीची रक्कम आहे. तर ते किती आहे 960 रुपये. म्हणजे या दोन्हीचा फरक हा 960 रुपये होईल. मग 0.7 मधून 0.3 काढली तर ते किती उरते 0.4. म्हणजेच 0.4 रक्कम म्हणजेच किती होते 960 रुपये होते. किती होते 960 रुपये होते. बरोबर. मग जर 0.4 रक्कम म्हणजे 960 बरोबर, तर मग आता बघा आपण हे 960 भागिले 0.4 रक्कम म्हणजे ही रक्कम इकडे घेऊ. म्हणजेच काय तर 9600 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, 4 चौक 16, 2400 रुपये. बरोबर. एकूण रक्कम किती झाली आपली आता 2400 रुपये. हे समजलंय का, काय काय केलंय समजलंय का. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. काय केलंय, P कडे एकूण रक्कम होती 0.7, Q कडे एकूण रक्कम होती 0.3. आता एका रकमेच्या म्हणजे 0.4 या दोन्हीतला फरक काढला आपण. एका रकमेच्या ती रक्कम जर X पकडली, त्या X च्या 0.4 रक्कम म्हणजेच 960 रुपये होते. मग X बरोबर 960 भागीला ती 0.4 रक्कम आणि ही 0.4 इथे दशांश चिन्ह आपण जर 1 ने इकडे सरकवला तर इकडे वरती 1 शून्य वाढेल आणि याचं उत्तर किती येतं मग 2400. म्हणजे एकूण रक्कम आपली किती झाली 2400. आता त्याच्या 0.7% आपल्याला काढायचं काय सांगितलेले तर P ची किंमत काढायची सांगितलेली आहे. याच्या 0.7% म्हणजेच P ची किंमत होईल म्हणजे 2400 गुणिले 0.7. आता एक दशांश चिन्ह इकडे घ्या म्हणून ते काय येईल तर 240. बघा काय येईल 240 गुणिले 7 बरोबर, म्हणजे 7 चौक 28, हातचे आले 2, 7 2 14, 15 16 म्हणजेच P ची किंमत किती आली तर 1680. गणितामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला इथे P ची रक्कम सांगितली होती म्हणून काढली. एकूण रक्कम जर का सांगितली असती तर ही असती आणि Q ची रक्कम जर का काढायची सांगितली असेल तर 2400 वजा 1680 करा, Q ची उत्तर. तुम्हाला परीक्षेमध्ये तिन्हीतून कोणतीही रक्कम काढायची सांगितली असेल तर आपण या पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, यमच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीचे आपण आतापर्यंत आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये 3 ते 4 उदाहरणं घेतलेली आणि हा अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. तुम्ही काय करायचं आहे, आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, यमच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता आहे
मी तुम्हाला याचं उत्तर सांगितलं या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, कारण मी याची एक ट्रिक, एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगितलेली. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की या चारी पर्यायामधून कोणतं उत्तर त्याचं राईट. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न घेऊयात. याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. 15, 45, 91 आणि 153 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? बघा, संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? तर चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय रे? चौरस संख्या माहिती आहे? चौरस संख्या म्हणजे, तर चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजेच काय? वर्ग संख्या. आता वर्ग संख्या कोणत्या आहेत? 1, 4, 9 बरोबर, 16, 25, 36, 49 या वर्ग संख्या ह्या कशा काढल्या? तर 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 ह्या आहेत वर्ग संख्या. आता बघा इथे 15 ही वर्ग संख्या आहे का? नाही, म्हणून हे चौरस संख्या होणार नाही. ओके, आता काही प्रश्नामध्ये थोडं लॉजिक पण आपल्याला लावावं लागतं. पंचकोनी आणि आयत संख्या या कोणत्याच नसतात. एक मिनिट बघा, पंचकोनी आणि आयत संख्या या कोणत्याच नसतात. समजलंय का? पंचकोनी आणि आयत संख्या नसतात, म्हणून हे सुद्धा दोन पर्याय गेले. म्हणून या संख्या कोणत्या असतात? तर त्रिकोणी संख्या. कोणत्या संख्या आहे? त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, यानंतरचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा मसावी. बघा मसावी दिलेला आहे आपल्याला. किती दिलेला मसावी? 18. दोन संख्यांचा मसावी किती दिलेला आहे? तर 18 आहे. त्या संख्यांचा लसावी सुद्धा दिलेला आहे आपल्याला. बघा मित्रांनो, काय? तर लसावी सुद्धा दिलेला आहे. लसावी किती दिलेला आहे? तर 540. जर एक संख्या 90 असेल आणि त्यातली एक संख्या सुद्धा आपल्याला दिलेली आहे, एक संख्या सुद्धा दिलेली आहे, किती आहे? 90. तर दुसरी संख्या शोधायची सांगितलेली. काय सांगितलेलं आपल्याला? दुसरी संख्या शोधायची. याचं एक साधं सूत्र आहे. दोन संख्या जर दिलेल्या असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार. बघा, दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, बरोबर. बरोबर काय असतं? तर त्या दोन्ही संख्यांचा मसावी गुणिले त्या दोन्ही संख्यांचा लसावी. काय असतं? दोन्ही संख्यांचा मसावी आणि दोन्ही संख्यांचा लसावी असतो. मग दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला एक संख्या माहिती आहे, म्हणून 90 गुणिले आपल्याला दुसरी संख्या काढायची, ती x पकडू. मसावी किती आहे? 18. लसावी किती आहे? 540. याचा गुणाकार. इथे हे 90 गुणाकारामध्ये इकडे जाऊन काय होईल? तर भागाकारामध्ये होईल. म्हणजेच 18 गुणिले 540 भागिले 90. आता करा याचा भागाकार. 9 1 9, 9 सकी 54. करा गुणाकार. 6 8 48 8, 48 4, 6 1 6 आणि 4 10. म्हणजेच x बरोबर 108. ती दुसरी संख्या किती होईल? तर 108. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. समजलं का? काय? मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. हे सूत्र पाठ आपलं असलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघा. योग्य नित्य समानता दर्शविणारा पर्याय कोणता? बघा, हे वर्ग समीकरणाचं एक उदाहरण आहे. ठीक आहे, आता यासाठी वर्ग समीकरणाचे आपले काही सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. कोणते? तर a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. हे एक सूत्र आपलं पाठ पाहिजे. त्यानंतर a वजा b कंसाचा वर्ग बरोबर काय? a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. हे सूत्र आपले पाठ असायला हवेत. मग आता इथे बघा काय दिलेले. हा a पकडा, हा b पकडा बरोबर. a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजे हे सूत्र तिथे लागू झालं पाहिजे. a चा वर्ग म्हणजेच y चा वर्ग बरोबर आहे. आता इथे 2 येतं का हे आपल्याला बघायचंय. मग हे सोडवून बघायचंय. काय? y चा वर्ग अधिक 2 गुणिला a म्हणजेच y गुणिला b म्हणजेच काय? 1/y बरोबर. बघा, हा इथे 1/a हा आहे म्हणजे हा कट होणार. म्हणजेच प्लस 1/y चा वर्ग म्हणजेच इथे 1 चा वर्ग 1, y चा वर्ग y. हे कट झालं म्हणजेच y वर्ग अधिक 2 अधिक 1/y चा वर्ग. म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर असणार आहे. इथे चुकलेलं आहे, हे पण वेगळं आहे, हे पण वेगळं आहे, म्हणून याचं उत्तर कोणतं असणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. एका वर्तुळाकृती मैदानाला, हे बघा एक वर्तुळाकृती मैदान आहे. ठीक आहे, आणि याला 5 पदरी कुंपण घालायचंय. याचं एकूण इकडे बघा, इथून स्टार्ट केलं तर असं 5 वेळा त्याला कुंपण घालायचं आहे. 2200 मीटर तार लागली. 5 वेळा घालण्यासाठी 2200 मीटर तार लागली. मग मित्रांनो, जर 5 वेळा घालण्यासाठी 2200 लागले असेल तर एका वेळेला म्हणजेच याचा परिघ आपण काढू शकतो किंवा याचा अंतर काढू शकतो. एका वेळेला काढण्यासाठी याला कितीने भागावं लागेल? तर 5 ने भागावं लागेल. म्हणजे 5 1 5, 5 चोक 20, 4 2, 5 चोक 20 म्हणजे 440. याचा अंतर किती आहे?
तर 440 मीटर याचं अंतर आहे. ठीक आहे, पण आपले हे काढायला सांगितलेले आहे का? नाही. तर काय सांगितलेले? त्या मैदानाच्या कडेने एकूण अंतर आपल्याला आता कळालंय 440. समान अंतरावर 5 दिव्याचे खांब लावायचे. 5 दिव्याचे खांब लावायचे. हा बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. हे 5 खांब लावले असतील तर प्रत्येक 2 लगतच्या खांबामधील समान अंतर किती? म्हणजे काय? हे अंतर आपल्याला काढायचे. हे किंवा हे किंवा हे. आता हे अंतर सारखंच आहे. हे अंतर काय आहे? सारखंच आहे. मग आता एकूण अंतर किती आहे बघा आपलं? 1, 2, 3, 4, 5. किती तुकडे झाले त्याचे? किंवा किती समान भाग झाले? 5 भाग झाले. आपल्याला हे एकूण अंतर आपण काढून घेतलेले. किती येते? तर 440. मग 440 ला पुन्हा 5 ने भागायचं का? 5 नेच का भागाकार केला? तर याचं कारण असं आहे की 5 समान भाग झालेले, म्हणून याला 5 ने भागितलं. मग 5 1 5, 5 8 40, 7 40 4, 5 8 40, म्हणजेच 88 मीटर याचं उत्तर राहील. किती उत्तर राहील याचं? 88 मीटर याचं उत्तर राहील. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे, सोपं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. पूर्ण वर्ग असणाऱ्या संख्यांची जोडी कोणती? बघा, जर दशांश चिन्हामध्ये पूर्ण वर्ग संख्या दिल्या असेल तर त्या काढायच्या कशा? तर याचा एक साधा आणि सोपा नियम आहे. आपल्याला जर पूर्ण संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या माहिती असेल तर दशांश चिन्हाच्या नंतर 2 अंक असले पाहिजे. हा पहिला नियम. आणि दुसरा नियम काय आहे? तर ही पूर्ण मिळून एक पूर्ण संख्या असली पाहिजे, पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. मग आता बघा, इथे किती दिलेलं आहे? 0.81. जर इथे 2 आहे, याचा अर्थ काय? दशांश चिन्हाच्या वर्गमूळ काढत असताना दशांश चिन्हामध्ये एकच संख्या इकडे येईल. म्हणजेच कशी? तर 81 आपल्याला माहिती आहे. 81 कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. 81 कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. मग 0.9 हे होईल. म्हणजे काय? इथे दशांश चिन्हाच्या नंतर एकच अंक आला आणि इकडे 2 अंक आले, म्हणजे ते उत्तर बरोबर. जर हे असं याच्या ऐवजी जर 8.1 असतं तर ही पूर्ण वर्ग संख्या झाली नसती. का? तर त्याचं कारण असं आहे, दशांश चिन्हाच्या नंतर एकच संख्या ही पूर्ण वर्ग संख्येमध्ये येत नाही. ठीक आहे, म्हणजेच 0.81 बरोबर आहे. आता 6.25 आपला पहिला नियम, दशांश चिन्हाच्या नंतर 2 किंवा 4 अंक असले पाहिजे. मग इथे 2 अंक आहे म्हणजे बरोबर आहे. पुन्हा मी तुम्हाला एक नियम सांगितलेला आहे. कोणता? तर जर संख्येच्या एकक आणि दशक स्थानी 25 हा अंक आला असेल तर त्या वर्गमूळ काढत असताना त्या 25च्या ऐवजी 5 घ्यायचे आणि त्याच्या इकडे जो काही अंक असेल ते 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार पाहायचा. इथे 6 असेल तर 6 म्हणजेच काय? बेत्रिक 6, त्यातला लहान अंक घ्यायचा, तो इथे घ्यायचा. आता दशांश चिन्हाच्या नंतर 2 आहे म्हणून एकाच्या नंतर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजेच हे 2.5 च वर्ग आहे. समजले? म्हणजे काय? तर ही पण वर्ग संख्या आहे, ही पण वर्ग संख्या आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. बघा, 45 कधीच वर्ग संख्या नसते, कारण इथं 25 असायला पाहिजे. 29 पण नसते. ठीक आहे, 29 असते. 729 कशाचा तरी वर्ग आहे, पण ते उत्तर येणार नाही. इथे 576 आहे, 24चा वर्ग आहे, पण हे पण 8.15 हा कशाचाच वर्ग नाही. 815 कशाचा वर्ग नाही. इथे हा 18चा आहे, पण 128 हा कशाचाच वर्ग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. काही 200 रुपये आणि काही 100 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पाकिटात बघा, 200 रुपयांच्या काही नोटा आहेत, आपल्याला माहित नाही, आपण एक्स पकडा. 100 रुपयांच्या काही नोटा आहे, माहित नाही, एक्स पकडा. ठीक आहे, एकूण किती रक्कम आहे? तर एवढी रक्कम आहे. ठीक आहे, यावरून त्या पाकिटात फक्त 100 रुपये किमतीच्या नोटांची संख्या किती असू शकणार नाही? किती असू शकणार नाही? 100 रुपये किमतीच्या किती नोटा असणार नाही? याच्यासाठी काय करायचं? हे असं समीकरण न सोडवता सरळ सरळ हा प्रश्नाचं उत्तर काय करायचं? तुम्ही पर्यायावरून सोडायचं. कसं ते बघा. काय करायचंय? जर या एवढ्या नोटा आपण 100च्या पकडल्या, 389, म्हणजे याला गुणिले किती करायचे? 100 करायचे. हे 2 शून्य घेतले, 9 8 3. ओके, आता ही संख्या याच्यातून वजा करा. 48,900 मधून 38,900 वजा करा. 0 0 0 0 1. बघा, जर हे 10,000 येत असेल तर 10,000ला 200 भाग जातो, म्हणजे 200च्या नोटा बरोबर आहे आणि 100च्या पण आहे. म्हणजेच हे उत्तर काय असणार आहे आपलं? एवढ्या नोटा असू शकतात. आपल्याला त्यांनी काय सांगितलं की कोणत्या नोटा असणार नाही, म्हणून हे त्याचं उत्तर असणार नाही. आता पर्याय क्रमांक 2 बघा, काय? 271. काय? 271. जर 271 नोटा असतील, बघा, जर 271 नोटा असतील तर गुणिले 100 करा, मग 2 शून्य झाले आणि 271. आता हे काय करायचे? पुन्हा या 48,900 मधून काय करायचे? मायनस करायचे. करा वजाबाकी. 0 0 8 1 1.
11,800. याला जर का 200 ने भागितलं तर याला पण भाग जातो, म्हणून हे सुद्धा उत्तर आपलं असणार नाही. एवढ्या नोटा असू शकतात त्याच्यामध्ये, काय एवढ्या नोटा असू शकतात 100च्या. आता 479 बघूयात आपण. बघा, जर 479 नोटा जर का घेतल्या, याला गुणिले 100 केलं तर ते किती येतं? 47,900. आणि मग 48,900 मधून तेवढी वजा करा. 0 0 0 1 0 1000. म्हणजेच 200च्या 5 नोटा असतात, म्हणजे हा सुद्धा उत्तर आपला असणार नाही. मग आता 312 जर का घेतला आपण, म्हणजेच ते किती येणार? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 31,200. मग 48,900 मधून 31,200 काढून टाका. 31,200 काढून टाकली तर इथे बघा आता 17,700 रुपये. आणि याला जर का 2 ने भागितलं, बघा मित्रांनो, याला जर का 200 ने भागितलं तर काय होणार आहे? या 2 ने 177 ला भाग जात नाही, म्हणजे 200च्या पूर्ण नोटा भरणार नाही. म्हणून याचं उत्तर किती? तर पर्याय क्रमांक 4 हे राहील. 312 100 रुपयाच्या नोटा असू शकणार नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील क्रिया करून योग्य उत्तराचा विसंगत पर्याय ओळखा. बघा, खाली काही पर्याय दिलेले, त्यातला विसंगत म्हणजे बाकीचे 3चे पर्याय काय सारखेचे, फक्त काही मध्ये दीडपट, निमपट अशा पद्धतीचे शब्द किंवा काही त्याच्यामध्ये टाकलेला असेल. ठीक आहे. बघा, हा किती आहे? 3.5. 3.1/3. याचा अर्थ काय होतो? याचाच अर्थ 3.5 होतो किंवा 7/2 होत असतो. ठीक आहे. मग गुणिले 2.4. हे 1.1/4. याचा अर्थ काय होतो? 4 1 4 5/4 किंवा 1.25. हे त्याचं संक्षिप्त रूप आहे. ठीक आहे. मग आता बघा 3.2. आता इथे हे 3.5 म्हणजेच काय? हे म्हणजे हे बरोबर आहे. हे 2.4चं बरोबर आहे, चिन्ह पण बरोबर आहे. हे 5/4 हे सुद्धा बरोबर आहे. आणि हे 3 म्हणजे हे दोन्ही सारखेच. आता याचा अर्थ काय? या दोन्हीतूनच एक उत्तर आपलं असणार आहे. आता बघा 2.4 आणि हे 3.1/2 हे तेच आहे. हे बघा, हा गुणाकाराचा एवढा भाग आणि हा भाग हा सारखाच आहे. आता 3.2 हे बरोबर आहे आणि हे 5/2 म्हणजेच हे पण बरोबर आहे. फक्त काय अंकांची आदला बदल केलेली आहे, म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. आता एकदा चौथा पर्याय चेक करून घेऊ. हे बघा 3.1/2 जसंच्या तसं गुणिले 2.4 म्हणजे हे बरोबर आहे, एवढं बरोबर आहे. अधिक 1.5 इथे किती दिले आपल्याला? 1.5. पण मित्रांनो, ते 1.5 आहे का? नाही, तर ते किती आहे? 1.25 आहे. म्हणून हे 1.05 आलं. म्हणून काय? तर हे उत्तर आपलं चुकलेलं आहे. हे तिन्ही सारखे, म्हणून आपण उत्तर देताना किती देणार? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर द्या. ठीक आहे, समजतंय? त्यानंतरचा प्रश्न बघा, 12 संत्र्यांची किंमत बघा. जर 12 संत्र्यांची किंमत 540 असेल तर एका संत्र्याची किंमत काढून घेऊ आपण. 12 चोक 48 6 12 पंचे 60. बरोबर, म्हणजे एका संत्र्याची किंमत किती आली? 45 रुपये. बरोबर आहे का? 12 चोक 48 6 उरले 12 पंचे 60 45 रुपये. आता काय सांगितलं त्यांनी? 5.5 डझन संत्र्यांची किंमत किती? म्हणजेच 5.5 म्हणजेच किती? 12 पंचे 60 आणि ते वरचे 6 म्हणजे 66 संत्र्यांची किंमत आपल्याला काढायची. मग करा 66 गुणिले 45, करा गुणाकार. 5 सक 30 0 5 सक 30 आणि 3 33 0 6 24 4 हातचे आले 2 6 24 25 26 0 7 9 2 2970. मग 2970 याचं उत्तर. ठीक आहे, ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या? योग्य रूपांतर असलं पाहिजे. 3.25 म्हणजेच 3.1 सॉरी बरोबर आहे. 1.5 म्हणजेच 1.5 बरोबर आहे. पाऊणशे 75/7 तर हे चूक आहे. बघा, कोणत्याही याच्यामध्ये पाऊण आला तर तो काय असतो? हे बघा, शे जर का असेल तर 75 असतो, 1000 जर का असेल तर किती असतो? 750 असतो. आपण एका स्कॉलरशिपच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल पूर्ण डिटेल अशी माहिती दिलेली आहे, तो तुम्ही नक्की व्हिडिओ बघावा. ठीक आहे, की पाऊण मध्ये पाऊणशे, 5,5000, 250 हे कसं लिहायचं याची पूर्ण डिटेल त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. ठीक आहे, मग जर पाऊणशे लिहिलेलं असेल तर किती असतं? 75. जर 5.5 असं जर का दिलं असेल तर इथं 5 दिलेलं आहे की नाही? मग या 5च्या ऐवजी लिहायचं 4 आणि शे म्हणून इथं लिहायचं 75. ठीक आहे, समजलं? पण इथं फक्त 500 लिहिलंय म्हणजेच हे फक्त 75 येईल. 75/10 येणार
नाही. ठीक आहे, हे चूक आहे. हे काय आहे? चूक आहे. आता हे काय लिहिलेलं आहे बघा, 12.2/5. याचाच अर्थ काय? 12×5 = 60 आणि 2 62/5. हे 62/5 आहे. म्हणजेच काय? तर पर्याय क्रमांक अ, ब आणि ड बरोबर आहे. अ आणि ब नाही, अ, ब आणि ड बरोबर आहे. अ आणि हे नाही, हे नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता एक पदावली सोडवायची. 5 गुणिले 5 वजा 2.5 गुणिले 2.5 भागिले 3 गुणिले 2.5 अधिक 5 वजा 2.5. करा गुणाकार. 5 5 25 वजा 25 25 625 2 नंतर चिन्ह, नंतर 25 3 75 म्हणजे 7.5 अधिक 5तून 2.5 गेले म्हणजे 2.5. ओके. करा आता ही वजा बाकी बघा. 25 वजा 6.25 इथे भाग जात नाही किंवा वजा होत नाही, म्हणून इथे आले 4, इथे आले 10, इथे आले 9, इथे आले 10. 10 मधून 5 गेले 5, इथे राहिले 7. नंतर इथे किती राहिले? 24 मधून डायरेक्ट 8 काढा, 6 काढा, इथे राहिले 18, म्हणजेच ते आले 18.75 आणि भागिले 7.5 अधिक 2.5 10. 1.चिन्ह इकडे म्हणून इकडे घ्या. 1.875 याचं उत्तर येईल. म्हणजेच किती? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे, समजतंय. त्यानंतरचा प्रश्न घेऊयात बघा. हा प्रश्न आपला झालेला होता. या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? तर या त्रिकोणी संख्या आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 3/8 आणि 5/7. ठीक आहे, या दोन संख्यांच्या दरम्यानची सर्वात मोठी संख्या खालील पर्यायापैकी कोणती? याच्यामध्ये कोणती संख्या येते? मग अशा गणितामध्ये काय करायचं? तर अशा गणितामध्ये याचा भागाकार करून घ्यायचा, याचा भागाकार करून घ्यायचा. म्हणजेच काय? त्या संख्या दशांश चिन्हामध्ये आल्या पाहिजे आणि मग त्याच्यानुसार आपण ते उत्तर काढू शकतो. मग कसं बघा. तर 8, हे बघा सगळ्यात सोपं. 8/3 शून्याचा भाग गेला बरोबर, इथे झाले दशांश चिन्ह दिला. आता नंतर 8 त्रिक 24 किती उरले? 6, पुन्हा 60 झाले. 7 8 56 किती उरले? 4 उरले, पुन्हा 8 45. म्हणजे याचं उत्तर किती येतं? हे बघा इथे लिहितो. त्याचं उत्तर किती येतं? 0.375. आता किती? 5/7 आहे की नाही? म्हणजेच काय? 7/5 भाग जात नाही म्हणून शून्याचा. 7 7 49, 1 उरला. 7 1 7, 3 उरले. 7 चोक 28, 2 उरले. हे एवढं आपल्याला सफिशियंट आहे. किती उत्तर आले त्याचं? आता आपल्याला काय पाहिजे की असा पर्याय पाहायचा की 0.375 आणि 0.714 याच्या मध्ये अंक असला पाहिजे. आता पुन्हा जर पर्यायामध्ये एखादा पर्याय असा आला की त्या दोन्ही पण याच्या मध्ये आला तर काय करायचं अशा वेळेला? तर काय करायचंय? याच्यातला मोठा पाहायचा, त्यातला काय करायचंय? मोठा पाहायचा. मग आपण एक एक सोडून बघूयात. बघा पर्याय क्रमांक 1 घेऊ. 7/8 म्हणजेच काय आलं? 8 इथे, सॉरी चुकलं, इथे आलं 7, इथे 8 बरोबर. मग 8 8 64, 8 8 किती? 64. बघा 0.8. आता आपल्याला काय पाहिजे? 0.3 आणि 0.7च्या मध्ये पाहिजे. म्हणजेच पहिल्याच्या याच्यात हा काय झाला? कट होऊन गेला. नंतरचा घ्या. 9 इथे आले 4 बरोबर. 9 चोक 36, पुन्हा 4, 9 चोक 36 म्हणजेच काय? तर 0.444 हा आपल्याला चालू शकतो, दोन्हीच्या मध्ये आहे म्हणून हा उत्तर आपला असू शकतो. पण अशा गणितामध्ये काय करायचं? जर हा एकच असला तर ठीक, पण परीक्षेमध्ये आपला 1 मिनिट जास्त गेला तर चालतो. बाकीचे 2 पर्याय सुद्धा बघायचे. कधी कधी काय होतं परीक्षेमध्ये, ते काय करतात? 2 पर्याय त्याच्या मधले जातात. ठीक आहे. आणि हे एक लक्षात ठेवा, जर त्यांना आपल्याला एखादं गणित चुकवायचं असेल तर आपल्याला ते गणित सोपं वाटतं, पण त्याचा पहिला पर्याय जो असतो तेच उत्तर आपण देत असतो. पण परीक्षेमध्ये गडबड न करता बाकीचे 2 पर्याय पण बघून घ्यायचे. ठीक आहे. मग आता हा बघा कोणता? बघा हा 5/2 बरोबर. बघा इथे शून्याचा भाग द्याला 0.4. लक्षात घ्या. आता इथे काय आलंय? 0.444 आणि याचं उत्तर किती आलंय? 0.4 आणि पुढे काहीच नाही, याचा अर्थ 0 असत. बघा मी काय म्हटलं होतं? हे दोन्ही पर्याय आपले आलेले आहेत. मग आता या दोन्हीतला मोठा कोणता आहे? हाय, म्हणून सध्या तरी आपलं उत्तर हेच आहे. पण आपण पर्याय क्रमांक 4 सुद्धा चेक करून बघणार आहे. ठीक आहे. 7 चोक 28 बघा बरोबर आहे. 7 चोक 28, 2 उरले. नंतर किती?
4 पंचे 20 बघा 0.75 आपलं किती आहे 7 म्हणून हा राहणार नाही. बघा हे 2 होते पण यातला मोठा कोणता आहे हा, म्हणून याचं उत्तर किती पर्याय क्रमांक 2. परीक्षेमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके ठीक आहे, समजतं आहे का? ठीक. जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पाठवा. आपल्या एका लाईकने, एका सबस्क्राईबने आणि एका कमेंटने मला आणखी ऊर्जा मिळते आणि मी नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आणखी प्रोत्साहित होतो. त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. समान तुकडे करण्यासाठी 144 मीटर मापाच्या दोरीचे 2 टोक जुळवले. बघा एक दोरी आहे ही. ओके, आता काय केलंय, ही दोरी किती आहे तर 144 मीटरची. ही दोरी किती आहे 144. आता यांचं काय सांगितलं त्यांनी तर 2 टोके जुळवले, म्हणजे ही दोन्ही टोकं काय केली मिक्स केली, म्हणजे ही दोरी एवढीच होईल. हे 2 टोकं मिक्स झालेले आणि दोरी ही दुहेरी दोरी, ही दोरी काय झाली दुहेरी झाली, म्हणजेच काय 144 4 दी झाली. ही दोरी काय झाली 144 4 दी झाली, म्हणजेच किती जाणार 72 होणार. ठीक आहे, किती होणार आहे 72 होणार आहे. आता पुन्हा काय सांगितलं, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 5 ठिकाणी कापले. या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापलंय 5 ठिकाणी कापलं. 1 2 3 4 5 5 ठिकाणी कापले. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल, प्रत्येक तुकड्याची काय असणार आहे लांबी किती असेल. मग आता तुकडे किती झाली पहा 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजेच काय तर किती तुकडे होणार आहे 6 तुकडे होणार आहे. म्हणजेच या 72ला कितीने भागावं लागेल आपल्याला 6 ने भागावं लागेल, म्हणजे 12×72, म्हणजेच प्रत्येक तुकड्याची लांबी किती होणार आहे तर 12 मीटर होणार आहे मित्रांनो. किती होणार आहे 12. गणित सोपं असतं, फक्त काय करावं लागतं आपल्याला त्याला तर व्यवस्थित विचारपूर्वक सोडवावं लागत असतं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न घेऊयात. 3 वर्षापूर्वी समीरा व कविता यांचे एकूण वय बघा 3 वर्षापूर्वी वय एवढं होतं 39, किती जणींचं मिळून 2 जणींचं मिळून. मग आज त्यांचं वय किती राहील तर दोन्हीचे वय त्यात 3 न वाढेल, म्हणजे 6 वर्षांना वाढेल, म्हणून 39 मध्ये 6 मिळवले. आज त्यांचं वय किती राहणार आहे 45 वर्ष दोघींची मिळून. ठीक आहे, नंतर काय सांगितलेलं आहे, जर समीरा कवितापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. समीरा बघा ही कवितापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे 5 वर्षांनी, म्हणजे कविताचं जेवढं वय त्याच्यात आपल्याला किती मिळवायचे 5 मिळवायचे आहे. तर कवितेचे 4 वर्षानंतरचे वय किती, या कविताच्या आणखी 4 वर्षानंतर वय किती. बघा आता आपल्याला काय करावं लागेल, अगोदर यांचं वय काढून घ्यावं लागेल. अगोदर काय करावं लागेल यांचं वय काढून घ्यावं लागेल. मग बघा जर आज त्यांचं वय 45 आहे आणि या हिचं वय 5 न शिल्लक आहे, म्हणजे या दोन्ही ठिकाणी आपल्याला समान अंक टाकावा लागेल. तो किती होईल 20 आणि इथे होईल 20 अधिक 5, म्हणजेच काय तर कवितामध्ये जर का आपण 20 टाकला आणि तर समीरा किती होणार आहे आपली 25 होणार आहे. समीराचं वय किती होणार आहे 25 होणार आहे आणि कविताचं किती होणार आहे 20, म्हणजेच आजची वयाची बेरीज 45 झाली. एवढं समजलं का? ओके, त्यानंतर काय सांगितलं तर कविताचे 4 वर्षानंतरचे, आज तिचं वय 20 आहे, आणखी 4 वर्षानंतर किती होणार 20 आणि 4 24, 20 आणि 4 किती होणार आहे 24, म्हणून त्याचं उत्तर किती पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर राहील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. 3 मीटर गुणिले 2 मीटर मापाच्या प्लास्टिक शीट पासून 20×15 सेमी मापाच्या किती पाकिटं तयार होतील. मग अशा गणितामध्ये काय करायचं आहे तर हे भागीला हे वरचं भागीला खालचं असं असतं ते. ठीक आहे, अशा गणितामध्ये काय असतं तर जर तुकडे काढायचे असेल तर त्या पूर्ण याचं एक साधं उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला. बघा एक खोली आहे आणि या खोलीमध्ये जे आपले मिस्त्री लोक असतात हे काय करतात खोलीचं माप घेतात आणि तुम्हाला किती फरशी लागेल असं सांगतात. तर ते काय करत असतात पूर्ण खोलीचं माप काढतात भागिले फरशीची साईज, भागिले काय करत असतात फरशीची साईज करत असतात. फक्त याच्यामध्ये एक साधं उदाहरण कोणतं असतं तर जे माप घेतो आपण हे मीटर मध्ये असतं ते सेंटीमीटर मध्ये करून घ्यायचं असतं. ठीक आहे, म्हणजे 3 मीटर म्हणजेच किती 300 सेंटीमीटर आणि 2 मीटर म्हणजेच किती 200 मीटर आणि याला भागिले किती करायचं हे असं करायचं. ठीक आहे, हे 200 1 200 20 1 20 20 10 200 15 1 15 15 2 30 म्हणजेच 20 गुणिले 10 किती आलं 200, म्हणजेच किती पाकिटं तयार होतील 200. तुम्हाला परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचं एका खोलीचे माप असे आहे तर त्यात
15/10 सेंटीमीटरच्या किती फरशा बसतील? तर याच्यासाठी हे सूत्र पाठ करायचंय. फक्त सूत्रामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर मीटर जर का दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर मीटर मध्ये आपल्याला करायचं आहे. मग याच्यासाठी काय करायचंय, तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, जे अंतर दिलंय त्याचं अगोदर रूपांतर करायचं, दोन्हीचा भागाकार करायचा, उत्तर येऊन जातं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील पदाच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते? बघा काय काय दिलेलं आपल्याला. आता आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलं. बघा जर व्यवस्थित लक्ष केलं आपण तर 5 आणि 6 11 होतात. 11 आणि किती होतात ते 11 2 22 हे 12 येतात. ओके. मग जर इथे आपण 24 घेतलं तर इथे येईल 47. मग 47 मध्ये 48 जर का मिळवले तर 7 7 14 15 5 हात चालेल येतंय. 47 मध्ये 48 मिळवले तर येतंय. आणि मग इथे 95 आणि 95 मध्ये जर का 96 मिळवले तर येतं. बरोबर. म्हणजेच काय, तर 6 6 6 2 12 12 2 24 24 2 48 48 2 96 असे त्याच्यात मिक्स करण्यात आलेलं आहे. याचं उत्तर किती राहणार आहे? 47 याचं उत्तर. ठीक आहे. पुन्हा हे प्रश्नाचं उत्तर आणखी एका पद्धतीने सोडवता येतं. बघा कसं, 5 2 10 अधिक 1 11 11 2 22 अधिक 1 23 नंतर 23 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे 47 47 गुणिले 2 अधिक 1 समजलं. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर किती, तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येतं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील संख्यांचा मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? मित्रांनो आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय हे माहिती आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला एक आणि तीच संख्या याने भाग जात असेल त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता इथे 4 पर्याय दिलेले, तर आपल्याला आणि प्रत्येक पर्यायामध्ये 4 संख्या दिलेली. आपल्याला काय करायचे आहे, तर यातला मूळ संख्यांचा म्हणजे सगळ्याच्या सगळ्या मूळ संख्या असणारा गट शोधायचा आहे. तुम्ही काय करायचंय, याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की यातला नेमकं उत्तर कोणतं असणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2016 साली स्वातंत्र्य दिन सोमवारी साजरा झाला. बघा स्वातंत्र्य दिन कधी? सोमवार. ओके. पुन्हा काय सांगितलंय, तर त्याच वर्षातील गांधी जयंती. आता गांधी जयंती कधी असती? 2 ऑक्टोबर. गांधी जयंती केव्हा असते, तर 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल असा आपला प्रश्न आहे. तर बघा काय असतं, हे 15 ऑगस्ट. एक साधा नियम लक्षात ठेवा, जर कॅलेंडरवर आधारित तुम्हाला प्रश्न आला तर करायचं काय, तर कॅलेंडरवर ज्या वेळेला प्रश्न येत असतो त्यावेळेला काय करायचं, हे काही गोष्टी ज्या आहेत ह्या पाठ करून टाकायचे. म्हणजे स्वातंत्र्य दिन आल्यानंतर गांधी जयंती कधी येत असते हे सगळं सारखंच येत असतं, फक्त वर्ष बदलतात ते सारखंच येत असतं. तर स्वातंत्र्य दिन जेव्हा येतो त्याच्या अगोदरच्या दिवशी काय सांगतोय मी, त्याच्या 1 दिवस अगोदर गांधी जयंती येत असते. म्हणजे स्वातंत्र्य दिन जर सोमवारी असेल तर 1 दिवस अगोदर 2 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी काय येणार आहे, रविवारी काय येणार आहे, 2 ऑक्टोबर गांधी जयंती येणार. हे सगळं सोपं आहे, हे पाठ करायचं. त्यानंतर शिक्षक दिन केव्हा आला, 1 मेला जर का म्हणजे कामगार दिन हा वार असेल तर शिक्षक दिन, ते सुद्धा आपलं एकदम सोपं आहे. तुम्ही कोणत्याही पुस्तकामध्ये ते एकदा पाठ करून टाका की त्याच्यात फरक किती दिवसाचा असतो. हे एका पद्धतीनं झालं पाठांतरावर आधारित. जर तुम्हाला पाठांतरावर आधारित जमत नसेल तर काय करायचं, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे, मग ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात, तर एकूण 31 दिवस असतात. मग 15 दिवस गेले तर उरले किती, 16 दिवस. मग हे 16 दिवस मिळवायचे. सप्टेंबरमध्ये किती दिवस असतात, 30 असतात. आणि ऑक्टोबरचे पहिले 2 दिवस याची करायची बेरीज, ती येते 48. बरोबर. आणि मग याला भागायचं 7ने, मग 7ने भागितलं बाकी उरतात 6. म्हणजेच काय, 6 दिवस समोर. मग सोमवारच्या 6 दिवस समोर, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजेच याचं उत्तर किती, तर रविवार, पर्याय क्रमांक 3. अशा 2 पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न घ्या. आता एक पदावली दिलेली बघा, x वर्ग वजा 5x वजा 36 आणि भागिले काय केलंय, x अधिक 4 बरोबर 0. तर x बरोबर किती. बघा आता याच्यामध्ये काय करायचंय, हा जो मधला अंक असतो याचे आपल्याला अवयव पाडावे लागत असतात. याचे काय करावं लागत असतात, अवयव पाडावे लागत असतात. त्याचा गुणाकार किती आला पाहिजे, 36. इथे वजा आहे याचा अर्थ 1 येणार, वजा अधिक मध्ये 1 येणार,
वजामध्ये, मग 9 चोक 36 म्हणजेच काय येणार ते एक्स वर्ग वजा 9x अधिक 4x वजा 36 भागिले x अधिक 4. ठीक आहे. आता याची करा मिक्स अवयव, मग x वजा 9 इथे x अधिक 4 x वजा 9 आणि खाली काय तर x अधिक 4. आता हे सोडवायचंय x वजा 9 आणि x अधिक 4 छेद x अधिक 4 बरोबर 0. आता हे x अधिक 4 x अधिक 4 ही जातं कट, म्हणजेच काय तर x वजा 9 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर 9 हे याचं उत्तर. ठीक आहे. हे झालं एका पद्धतीने, एवढं मोठ्या पद्धतीने. पण IBPS मध्ये किंवा बँकिंगचे जे उदाहरणं असतात मित्रांनो, त्याच्यामध्ये काय असतं हे एवढं सोडवत बसायची गरज नसते. सरळ सरळ काय करायचं, हे आपलं पाठ असलं पाहिजे किंवा आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. इथे 5 एक सेकंड 9 चोक 36 म्हणजे x वजा 9 आणि x अधिक 9 हे सॉरी x अधिक 4 हे याचं हे उत्तर आणि x वजा 4 x वजा 4 x वजा 9 म्हणजेच काय x बरोबर 9. एवढं फास्ट कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. पण आपण जर नवीन असाल तर या पद्धतीने सोडवायचंय. मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो काय गणित या विषयामध्ये आपल्याला थोडा जास्त वेळ लागला चालेल. आपलं टार्गेट हे 90 मार्काचं आहे. आपल्याला 91 नाही पडले चालते, 90च पाडायचे आहे. त्यामुळे गणित स्लो सोडायचे, जास्त गडबड करायची नाही. जे प्रश्न आपल्याला येत नाही ते फास्ट सोडवा, पण जे येऊ शकतात त्यांना नक्की वेळ द्या. तिथे उत्तर चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे क्रमवार 12 विषम संख्यांची बेरीज. बघा 12 विषम संख्या, एकूण विषम संख्या किती आहेत 12. बघा क्रमवार संख्या आहे म्हणजेच काय याची सरासरी आपण काढू शकतो 12 ने भागून. मग करा 12 8 96 उरले 4 आणि 12 चोक 48. आता बघा इथे एक नियम असतो बघा, सरासरीचा एक नियम असतो, त्यातली मधली संख्या काढणे एकदम सोपं असतं. कसं बघा काय असतं 1 2 3 4 5 6 7 इकडे घेतो मी 8 9 10 11 आणि 12 संख्या झाल्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके 12 संख्या आपल्या झालेल्या. जर आपण सरासरी काढली तर जर तो समसंख्येची सरासरी असेल, सम म्हणजे कशी 12 संख्या 14 संख्या 16 संख्या, तर यातल्या काय करायच्या पहिल्या 1 2 3 4 5 या काढून टाकायच्या, नंतरच्या 5 काढून टाकायच्या 1 2 3 4 5 म्हणजे इकडच्या जेवढ्या काढल्या तेवढ्याच इकडच्या काढायच्या. जो उरला हा जो भाग उरला काय असतं तर ह्या दोन संख्यांची सरासरी. बघा ह्या दोन संख्यांची सरासरी म्हणजेच त्या संख्यांची सरासरी असते, त्या एकूण संख्येची सरासरी म्हणजेच काय तर ही 84 या दोन्हीची सरासरी असणार आहे. 84 काय असणार आहे या दोन्हीची, आणि या विषम संख्या आहे म्हणून इथं राहणार 83 आणि इथं राहणार 85. समजलं का. आता बघा आता त्यांनी काय सांगितलं तर 6व्या आणि 7व्या हीच 6वी आणि 7वी आपली म्हणजेच काय 83 ची आणि 85 ची करायची बेरीज 168 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ठीक आहे समजलंय का. ओके काय केलं आपण इकडच्या अर्ध्या काढल्या तिकडच्या अर्ध्या काढल्या, मधल्या संख्येची सरासरी म्हणजे तीच, दोन्हीची बेरीज केली ते उत्तर आलं. ओके त्यानंतरचा प्रश्न बघा खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत. बघा याचं सूत्र आहे 11/2 m वजा 30 h. हे सूत्र टाकायचंय प्रत्येक याच्यामध्ये आणि प्रत्येक याच्यात तुम्ही सोडवून बघायचं आणि याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे दोन्हीचं माप सारखं असलं पाहिजे. हे कोणत्या पर्यायामध्ये येतं हे तुम्ही काढायचं. याच्यावर आधारित आपण आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये गणित घेतलेली आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही मला द्यायचं आहे. ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती. अशा एक्झाम्पल मध्ये काय करत असतात तर याला नंबर द्यायचे आणि याची बेरीज करायची. हे उत्तर होत असतं 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 म्हणून याच्यात एकूण त्रिकोण किती बनणार आहे तर 10 त्रिकोण बनणार. ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा एक संख्या दिलेली बघा इथे काहीतरी आहे इथे काहीतरी आहे, संख्येत याच्या जागी समान अंक आहे सारखाच अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे 69,930. तर इथे कोणता अंक आहे अंक ठेवून पहा. इथे जर 5 ठेवला इथे जर 5 ठेवला बघा तर ही किंमत किती होणार 1 शतक 1000 10,000 50,000. आता बघा स्थानिक किंमत 69,000 आहे मग 50,000 वजा काही केलं तर ते कमी येईल का जास्त येईल
कमीच येईल, म्हणून 5 इथं राहणारच नाही. 6चं पण तसंच, इथे येतात 60,000, मग 60,000चं होईल का? नाही. मग 7 घेऊन पहा, मग 70,000. बरोबर, किती येणार? 70,000. मग 70,000 मधून आपल्याला किती काढायचे आता? 70 काढायचे. 70,000 मधून 70 काढले तर येते 69,930. म्हणून याचं उत्तर किती? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. एक्स म्हणजेच हे रोमन अंकातले संख्या आहेत बघा, भागीला व्ही गुणीला कंसामध्ये बरोबर किती, असा प्रश्न आहे बघा. तर याच्यासाठी एक साधं आणि सरळ आणि सोपं उदाहरण आहे, किंवा पाठांतराची एक सोपी मेथड आहे. कोणती? तर आपल्या घरातली LCD जुन्या काळात राहत होती, ती LCD पाठ ठेवायची, आणि ती माझी LCD आहे म्हणजे एम. ही LCD कोणाची आहे? माझी आहे. हे पाठ करायचं कसं? LCD हे पाठ ठेवायचं. L म्हणजे 50, C म्हणजे 100, 100 म्हणजे सेंचुरी. विराट कोहलीने सेंचुरी मारली, सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारली, त्या सेंचुरीची C म्हणजे 100, हे पाठ ठेवायचं. नंतर D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. बस हे पाठ ठेवायचं. आता 10ला हे लिहितात, X लिहितात, आणि 5ला V लिहितात, हे आपलं माहिती आहे. मग टाका तिथं किमती. X म्हणजे 10, V म्हणजे 5, गुणिले C म्हणजे किती? तर शतक 100, आणि भागिले L म्हणजे 50 करा. हे कंसातली क्रिया अगोदर म्हणजे इथे आली 2, आणि हे गुणिले 2 म्हणजे 2 आणि 2, 2 गुणिले 2 4. आता 4ला कसं लिहितात? 5च्या अगोदर I. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणती विधाने योग्य विधाने आहेत? सर्व बाजू समान असणाऱ्या चतुर्भुजाला समभुज चौकोन म्हणतात. बरोबर आहे. ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या तो समभुज चौकोन, म्हणजे हे बरोबर आहे. सर्व कोण समान असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला आयत म्हणतात. समांतरभुज चौकोन आहे. आणि पुन्हा काय सांगितलेलं आहे? सर्व कोण सारखे. जर कोण सारखे असेल आणि तो समांतरभुज चौकोन असेल तर तो काय असतो? आयतच असतो, म्हणजे हे पण बरोबर. सर्व बाजू समान असणाऱ्या आयताला चौरस म्हणतात, हे पण बरोबर आहे. बघा मित्रांनो, जर आयत असेल तर आयत असा पण असू शकतो, किंवा आयताच्या चारही म्हणजे लांबी आणि रुंदी सारखी पण असू शकते, म्हणून आयताला आपण चौरस म्हणू शकतो. पण चौरसाला आपण आयत म्हणणार नाही. काय? आयताला आपण चौरस म्हणू शकतो केव्हा? जर आयताच्या सगळ्या बाजू असल्या तर. ओके, म्हणजेच काय? हे पण बरोबर आहे, म्हणजे तिन्ही पण पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर आलेखावर आधारित 2 प्रश्न आहे बघा. बघा, वरील आलेख हा सोहम व साई यांना परीक्षेमध्ये मराठी व इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयामध्ये मिळालेले गुण दर्शवतो. बघा, हे सोहमला मिळालेले गुण आहे आणि साईला मिळालेले गुण आहे. ठीक आहे. आता मराठीमध्ये दोघांना, मराठीमध्ये कोणाला? सोहमला 70 मिळाले, साईला 50 मिळाले. इंग्रजीत सोहमला 80. अशा पद्धतीची ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता प्रश्न काय? सोहमचे सर्व विषयातील गुण. आता सोहमचे सर्व विषयातील गुण काढा. 70, 80, 85, 80 हे झाले सोहमचे गुण. इथे लिहितो सोहम. ओके, करा बेरीज. 5 8 24 8 32 31 315. सोहमला किती गुण मिळाले? 315. व साईचे सर्व विषयातील गुण. आता साईचे गुण काढा. 50, 65, 80 आणि 90. करा बेरीज. 5 2 16 17 17 17 आणि 28. बरोबर आहे. 6 5 11 20 28. बरोबर आहे. आता त्यातला फरक किती असं आपल्याला विचारले. करा वजा बाई. 0 इथे राहील 2 3. फरक किती आला? तर 30 मार्कचा फरक आला, म्हणून याचं उत्तर किती? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न घ्या. सोहम व साई दोघांच्या एकूण गुणांची बेरीज करून सोहम आणि साई यांच्या दोन्हीच्या एकूण गुणांची बेरीज करायची. आता बघा, याची होती 315 आणि याची होती 285. बरोबर. मग करा बेरीज. 315 आणि 285. 5 5 10 0 चाले 1 10 0 चाले 1 600. किती झाले? 600. त्यातून साईला, फक्त साईला मराठी व विज्ञान. साईला मराठी, साईचे मराठीचे 50, विज्ञानचे किती आहे? 80. ठीक आहे. विषयात मिळालेले गुण वजा केल्यास, आता हे कर वजा बाकी, म्हणजे 130. ह्या 600 मधून 130 वजा करायचे आपल्याला. करा वजा. इथे आले 5, इथे आले 10, 10तून हे 7 आणि इथे 470. तर कोणती संख्या येईल? 470 ही संख्या येईल. समजलंय? तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज एकूण 30 प्रश्न TET मध्ये येणारे अतिसंभाव्य गणिताचे 30 प्रश्न बघितलेले आहेत.
मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आणि आपल्याला आपल्या कमेंटसुद्धा आपल्या या व्हिडिओसाठी नक्की द्या. आपल्या कमेंट, आपलं सबस्क्राईब मला आणखी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत चॅनलची लिंक पोहोचायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.